विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी विरोधकांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत। मविया आगामी विधानसभेत 180 जागा जिंकणार असा दावा नाना पटोलेंनी केलाय। तसंच महाराष्ट्रात काँग्रेस मोठा पक्ष असणार असंही यावेळी पटोलेंनी म्हटलंय। तर पटोलेंच्या दाव्यानंतर महायुतीने पटोलेंना टोला लगावलाय। पाहूया। ही जी भाजप आणि त्यांची जी पिलावड आहे दोघं ही 100च्या आत हे राहतील आणि महाविकास आघाडी आपण जवळपास 180 आकडा आपण पार करू। नाना पटोले ते 288 चा दावा करू शकतात, परंतु त्यांचा पक्ष किती लढणार हे एकदा त्यांनी पाहिलं पाहिजे। विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत। विधानसभेत महाविकास आघाडी 180 चा आकडा पार करणार असल्याचा दावा नाना पटोले यांनी केला। तर महायुतीला केवळ 2 अंकी आकडा गाठता येईल असा टोलाही त्यांनी लगावला। दरम्यान पटोलेंनी केलेल्या दाव्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी देखील जोरदार पलटवार केला। जे काही एजन्सीचे रिपोर्ट येतात आहेत त्या रिपोर्टमध्ये एकदम क्लिअर असं आहे, आजपासून अजून आपल्या जागा वाढतील। त्याच्यामध्ये असं आहे की ही जी भाजप आणि त्यांची जी पिलावड आहे दोघं ही 100च्या आत 288 मध्ये 100च्या आत हे राहतील आणि महाविकास आघाडी आपण जवळपास 180 म्हणजे जवळपास तो आकडा आपण पार करू अशा पद्धतीची स्थिती आज एजन्सीच्या रिपोर्टमध्ये आहे। नाना पटोले ते 288 चा दावा करू शकतात, परंतु त्यांचा पक्ष किती लढणार हे एकदा त्यांनी पाहिलं पाहिजे आणि त्यांची युती खरंच महाविकास आघाडीबरोबर होईल का नाही यांना त्याची शंका सुद्धा त्यांना आहे। कारण की दिल्ली दौऱ्याच्या वेळी नाना पटोलेंना बोलवलं नव्हतं, याचा अर्थ असा होता की नाना पटोलेंची नाराजगी जी आहे ती वरिष्ठाच्या कानेवर होती। लोकसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ आणि छोटा भाऊ वरून राजकारण तापलं होतं। दरम्यान पुन्हा एकदा नाना पटोले यांनी विधानसभेत काँग्रेसच मोठा पक्ष राहणार असल्याचा दावा केला। तुम्हाला विश्वासानं सांगतो की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा मोठा पक्ष राहणारच आहे, त्याला काही दुमत नाही। पण महाराष्ट्राच्या विधानसभेवर महाविकास आघाडीचं सरकार हे बहुमतानं निवडून येणार हे विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो। एकीकडे नाना पटोलेंनी महायुतीवर टीकास्त्र डागलाय, तर दुसरीकडे शरद पवारांनी देखील भाजपला टोला लगावला। लोकसभेत भाजपच्या 400 पारच्या नाऱ्यावरून शरद पवारांनी भाजपवर निशाणा साधला। या महाराष्ट्रामध्ये 48 खासदारांच्या जागा 5 वर्षाच्या पूर्वी आमच्या 4 जागा निवडून आल्या होत्या, पण यावेळेला तुमच्यासारख्या लोकांनी जागृती दाखवली, तरुण पिढीने पुढाकार घेतला आणि त्याचा परिणाम जे मोदी नेहमी सांगत होते 400 पार 400पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू, त्यांना 300 पर्यंत सुद्धा जाता आले नाही। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक चौथा पक्ष होता आणि त्या चौथ्या पक्षाचं नाव होतं फेक नरेटिव्ह। सकाळपासून रात्रीपर्यंत खोटं बोलायचं, खोटं पेरायचं, खोटं पचवायचं, अशा प्रकारचा एक फेक नरेटिव्ह महाराष्ट्रात आणि देशामध्ये तयार करण्यात आला। भारतीय जनता पार्टी 400 पार आली तर 400 पार आल्यानंतर हे आरक्षण समाप्त करणार अशा प्रकारचा एक नरेटिव्ह पसरवण्यात आला। आगामी विधानसभेच्या अनुषंगाने प्रत्येक पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे। तसंच सत्ताधारी आणि विरोधकांकडून वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जात आहेत। त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत जनतेचा कौल नेमका कुणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।